मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये जे काही नियोजित महामार्ग आहेत त्यामध्ये नागपूर ते गोवा हा महामार्ग खूप महत्त्वाचा आहे। जर आपण शक्तिपीठ महामार्गाचा विचार केला तर समृद्धीनंतर वाहतूक क्षेत्रामध्ये महत्त्वाचा असलेला हा शक्तिपीठ महामार्ग असून यामुळे नागपूर ते गोवा हे अंतर 21 तासांऐवजी 11 तासांमध्ये गाठता येणे शक्य होणार आहे। एवढेच नाही तर या महामार्गामुळे महाराष्ट्रातील 19 देवस्थाने जोडली जाणार असून 760 किलोमीटरचा हा सुपरफास्ट हायवे राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून उभारण्यात येणार आहे। हा राज्यातील 13 जिल्ह्यांमधून जाणार आहे। महाराष्ट्रातील विदर्भ तसेच मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणासाठी हा महामार्ग खूप महत्त्वाचा असणार आहे। परंतु आता नागपूर गोवा शक्तिपीठ महामार्ग रखडेल अशी चिन्हे दिसत आहेत। नुकतीच या महामार्गासाठी सर्वेक्षणाची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे, परंतु होत असलेल्या या सर्वेक्षणाला कोल्हापूर जिल्ह्यातून शेतकऱ्यांनी विरोध केलेला आहे। याबाबत सविस्तर वृत्त असे आहे की प्रस्तावित महामार्गामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार आहेत त्या कागल तालुक्यातील शेतकरी आता एकत्र झाले असून शक्तिपीठ महामार्ग विरोधी कृती समितीच्या माध्यमातून आता यांनी लढा सुरू केला आहे। या शेतकऱ्यांनी प्रशासनाला या संबंधीचे निवेदन दिले असून या महामार्गासाठी सुरू असणारा सर्वे तात्काळ बंद करण्याची मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आलेली आहे। या नव्या शक्तिपीठ महामार्गामुळे अनेक शेतकरी भूमिहीन होणार आहेत। शिवाय राज्य आणि राष्ट्रीय महामार्ग असताना नवीन महामार्गाची गरज काय असा देखील सवाल शेतकऱ्यांच्या माध्यमातून उपस्थित करण्यात आलेला आहे। त्यामुळे आता येणाऱ्या कालावधीत काय याबाबत निर्णय लागतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटते, या महामार्गाचा मार्ग मोकळा होणार की शेतकरी आपल्या मतावर ठाम उभे राहणार? कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। धन्यवाद।